एकीकडे वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संग्राम जगताप यांना अजित पवारांनी तंबी दिलेली आहे, तर दुसरीकडे स्वतःला कीर्तनकार म्हणवणारे संग्राम भंडारेंनी मुस्लिम समाजाविरोधात पुन्हा गरळ ओकली आहे। बीडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बोलताना संग्राम भंडारेंना मुस्लिम समाजावर पातळी सोडून टीका केली। त्यासोबतच हिंदू शेतकऱ्यांच्या पोरांनी आपल्या वाहनांमध्ये कोयते कुऱ्हाडी ठेवाव्या असं चिथावणीखोर विधान सुद्धा केलं। त्यासोबतच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। संभाजीनगरच्या कुत्र्याला मी सांगू इच्छितो, त्या अहिल्यानगरच्या संग्रामदादा जगतापच्या नादी लागू नको। लहानपणी फक्त चिकनी चमेली चिकनी चमेली चिकनी चमेली जर अहिल्यानगर मध्ये येऊन करशील ना, तो संग्रामदादा जगताप आहे ना मुळा सगळं देईल। कशाला नादाला लागतो? अरे ते कसंही म्हणून जर सुरे घेऊन फिरत असतील तर तुम्ही सुद्धा हिंदू शेतकऱ्यांचे पोर आहे। तुमच्या गाड्यांमध्ये सुद्धा कोयते आणि कुऱ्हाडी पाहिजेच। तुमच्या गाड्यांमध्ये विळे पाहिजे, खुरपे पाहिजे, कोयते पाहिजे, कुऱ्हाडी पाहिजे। या आपल्या हिंदू पोलीस बांधवांनी विचारलं ना, का रे कोयते घेऊन फिरताय, कुऱ्हाडी घेऊन फिरताय, काय करावं म्हणावा? अनावश्यक हिरवळ लय वाढली, तोडावा लागते। म्हणजे आपले खरे शत्रू आपल्या हिंदू धर्मातल्या जाती नाहीये। आपले खरे शत्रू हे हिंदू धर्मातल्या जाती जातींमध्ये भांडणं लावणारे जे भांडकुळ आहे ते आपले शत्रू आहे। आणि म्हणून पुढच्या काळात जर गोरक्षकावर हल्ला झाला तर संग्राम बापू भंडारेला फोन काय आला पाहिजे माहितीये का? बापू त्याने एक वार केला, आपण कार्यक्रम लावून आलो। मला पुढच्या काळामध्ये पोरांना भगतसिंग व्हावं लागलं, झालं पाहिजे। पुढच्या काळामध्ये शिवराय व्हावं लागलं, झालं पाहिजे। पुढच्या काळामध्ये संभाजीराजे व्हावं लागलं, झालं पाहिजे। पुढच्या काळामध्ये नथुरामजी गोडसे व्हावं लागलं, झालंच पाहिजे।